आहे आणि जोपर्यंत आम्हाला आदिवासी एसटीचं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही शक्ती आपल्याला कामी लावायची आहे, लक्षात ठेवा. म्हणून उताळपणा करायचा नाही. कोणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर त्यांना सुद्धा उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नको. पण आज या गोरपीठावरून, आज या वसंत नगरीवरून एका आमदाराला मला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे. काल परवा एका बीजेपीच्या आमदाराने एक वक्तव्य केलं. भाऊ, एक वक्तव्य केलं की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमचं कोणी उपटू शकत नाही म्हणून तो म्हणतो. अरे त्या आमदाराला मी सांगतो, संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही, संविधान आमचं देखील आहे. तू जसं म्हणतो तसा संदेश चव्हाण या व्यासपीठावरून, या गोरपीठावरून तुला आवाहन करतो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तू देखील आमचं काय उपटू शकत नाही. आणि हॅलो, शांत बेसो. हा, पोलिसांनी खूप चांगली मदत केली, त्यांना मी धन्यवाद देतो. परंतु हा जो काही आमदार आहे हा बीजेपी मधला आमदार आहे, हा शासनामधला आमदार आहे. आणि म्हणून या बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर तर बोलत नाही ना. जर हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोरबंजाराला मी सांगू इच्छितो की हे सरकार आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. यांना देखील वेळ पडली तर धडा शिकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून या बीजेपी शासनातील या आमदाराच्या वतीने, या आमदारासाठी मी सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची जाहीर माफी त्यांनी मागावी. अन्यथा समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही तुमची उपटून टाकू, लक्षात घे. म्हणून मला सांगायचंय, हा समाज शांतप्रिय आहे, जीवाला जीव देणारा आहे, एखाद्यासाठी जीव द्यायला तयार आहे. पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल तर त्याचा जीव घेतल्याशिवाय देखील हा समाज राहणार नाही. आमच्या शांततेची अंतिम तुम्ही वेळ बघू नका. म्हणून मला सांगायचं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आपण शांतता ठेवायची आहे. वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ. पण विशेष करून तरुण मुलाला मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत.